तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण सांगितलं, त्यांचं वाक्य तुम्हाला सांगितलं की तुमचं हे कार्य सध्याचं पवित्र कार्य आहे. एवढं पवित्र कार्य सोडून तुम्ही प्रशासकीय सेवेत ज्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात तिकडं का जातात हे मला स्पष्ट करू. माझा शिक्षकाचा जॉब सध्याही मी समाधानीच आहे, नाही असं नाही. मला सध्याचा जॉब चांगला आवडतो आणि 2012 साली आमच्या शाळेमध्ये 29 विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले होते 7वी. तर त्यामध्ये सरांनी आणि मी दोघांनी एक असे एक्स्ट्रा वर्ग घेतले सर. त्यातून आमचे 15 विद्यार्थी स्कॉलरशिप वर्ग झाले. आणि सध्या आता सुद्धा माझी म्हणजे दुसऱ्या शाळेवर एक शिक्षकी शाळा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मला एक छोटी शाळा आहे. आता सध्या 25 विद्यार्थी आहेत आणि ते सुद्धा एक अतिशय चांगले विद्यार्थी. बरं, सध्या तुम्हाला हिंगोली जिल्ह्यापुढं कोणकोणती आव्हानं आपल्याला दिसत आहेत? सर सध्याच्या घडीला जर पाहिलं आपण तर रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तर बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे सर सध्या. आणि त्यानंतर वृक्षतोडीचे भरपूर मोठे आहे सध्याच्या घडीला. म्हणजे रस्त्यामुळे म्हणा किंवा मग लोकांची मानसिकता म्हणा, लगेच पुढ्यावरची झाडं तोडणं असतील, त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आणि त्यामुळेच कदाचित यावेळेस ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा इफेक्ट पडला आहे आणि बाकी ओव्हरऑल सगळं महाराष्ट्रात सुद्धा. तुम्हाला माहिती असेल हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? केव्हा झाली? 1 मे 1999 सर. तेव्हा किती जिल्ह्यांची निर्मिती झाली होती? 2 जिल्ह्यांची. कोणकोणते? हिंगोली जिल्ह्यासोबत मी बरं, पण नंदुरबारही झालं होतं तेव्हा? नाही सर, नंदुरबार अगोदर झालं होतं. वाशिम आणि नंदुरबार ही एकत्र झाले होते 1998. किती विधान परिषदेचे सदस्य तुमच्या जिल्ह्यातून जातात, हिंगोली जिल्ह्यातून जातात? विधान परिषद सदस्य सर आमच्या सेपरेट एका जिल्ह्यामधून नाही सर. विधान परिषद सदस्य तो जो मतदारसंघ असतो तो एक काही स्पेसिफिक 2-3 जिल्ह्यांचा बनलेला असतो. मतदार ठीक आहे, विधानसभेचे सदस्य सांगा. आमच्या जिल्ह्यामधून विधानसभेचे 3 आहेत सर. 3 आमदार आहेत. 3 आहेत. कोणकोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? सध्या आमच्या वसमत मतदारसंघातून सर राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय चंद्रकांत नवघरे हे आहेत. कळमनुरी मतदारसंघातून माननीय संतोष पांगर सर आहेत. आणि हिंगोली मतदारसंघातून श्री भाऊराव पाटील गोरेकर. अच्छा, कोणकोणत्या पक्षाचे म्हटलं तुम्ही? सर वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे आहे आणि हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसचे आहे. बरं, सध्या जी राजकीय परिस्थिती ओढवलेली आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याला राजकीय भूकंप आपण म्हणूया, परिस्थिती अशी की एखाद्या पक्षाने जर त्याला गटनेता केला असेल, विधी गटनेता ज्याला आपण म्हणूया, आणि त्यांनी एका पक्षाला पाठिंबा देऊन राज्यपालांनी त्यांना आमंत्रित केलं, अशी सिच्युएशन महाराष्ट्रात आली. पण विधी गटनेत्या पदावरून त्यांचा पाय उतार केला असेल त्या पक्षाने, तर तो पाठिंबा राज्यपालांनी ग्राह्य धरायचा असतो का? कारण तुमचं राज्यशास्त्र आणि इतिहास घेऊन तुम्ही झालेला आहात ग्रॅज्युएशन. तुमच्याकडनं प्रश्न जाणून घेणं मला आवडेल. सर जोपर्यंत एखाद्या पक्षानं विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा त्या सदस्याला गटनेता केलेला असेल तर त्या व्यक्तीकडे निश्चितच ती अथॉरिटी असते की आपल्याला ज्या व्यक्तींचा पाठिंबा आहे, ज्या सदस्यांचा पाठिंबा आहे, तर त्या आधारावर तो माननीय राज्यपालाकडे जाऊ शकतो आणि तो देऊ शकतो समजा. ठीक आहे. आणि जर समजा पक्षाने समजा त्यांच्या विरोधात अगोदरच कारवाई केली असेल किंवा पक्षातून निलंबन केलं असेल, काढलं असेल, तर मात्र त्यांचा जो व्हीप आहे तो व्हीप मात्र राज्यपाल मान्य करतो. त्याचेही अगोदर ते विधानसभा अध्यक्षांनी ते मान्य करायला पाहिजे. कोणाचा समजा जे नवीन झालेले नियुक्त झालेले जे गटनेता आहेत त्यांचा मान्य करायचा किंवा मग अगोदरचा जे आहे तर त्यांचा मान्य करायचा, हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांनी केलं. राष्ट्रपती राजवटीबद्दल प्रश्न होते आपले की किती दिवस महाराष्ट्रात कितव्यांदा राष्ट्रपती राजवट लागली आणि ही किती दिवस राष्ट्रपती राजवट होती, असे कंटिन्यू 2 प्रश्न मी आपणास दिले. त्याचं उत्तर मला द्या. सर या राष्ट्रपती राजवटीला धरून ही 3री वेळ आहे सर. 1980 मध्ये ज्यावेळेस माननीय शरद पवार मुख्यमंत्री असताना
त्यावेळेस एकदा लागली होती. कोणतं सरकार होतं तेव्हा? त्यावेळेस स्कूलच होती सर, आगामी लोकशाही दल. ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा सर माननीय पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये लागली होती. 1980ला सर 112 दिवसासाठी लागली होती आणि 2014 मध्ये 32 दिवसासाठी लागली होती. आणि सध्याची जी राष्ट्रपती राजवट आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना लागलेली आहे. आणि ही जी राष्ट्रपती राजवट आहे तर 12 तारखेपासून ते आत्ता कालपर्यंत म्हणजे जवळपास 12 ते 13 दिवस. नुकतंच आता केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणण्याच्या विचारात आहे. त्याच्या संदर्भात काही तरतूद सुद्धा जाहीर झालेले आहे. त्याच्याबद्दल काय हायलाईट, काय बदल काय नेमका? सर, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला आहे. ज्या शाळेच्या पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन प्रशिक्षण देण्याचे त्यामध्ये हे केलेलं आहे, तरतुदी आहेत त्यामध्ये. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी कसा शिकेल, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टीने सुद्धा सर हे जे नवीन शैक्षणिक धोरण माननीय के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली जो काही कमिटी नेमली होती त्यांनी त्याची खरंच आवश्यकता होती का फक्त सरकार बदललं म्हणून नवीन आणायचं? नाही, आवश्यकता आहे सर. याच्या अगोदरचं जे शैक्षणिक धोरण होतं ते 1980 होतं आणि काळाप्रमाणे जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले बदल झालेले आहेत ते बदल काळाला सुसंगत ठेवण्यासाठी निश्चितच आपल्याला या शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी आपल्याला पुढचं पाऊल म्हणून हे बदल करावेच लागतात. तुम्हाला काय त्याच्यामध्ये जास्त आवडतं? सर, शिक्षकांसाठी प्रशिक्षण आहे सर. आम्ही प्रशिक्षण घेतले आता नवीन टॅगचे वगैरे प्रशिक्षण नवीन शैक्षणिक धोरणमध्ये. हो सर, टॅगचं प्रशिक्षण आहे, कॅबचं प्रशिक्षण आहे. टॅगच्यामध्ये टीचर्स ॲक्टिव्हिटी ग्रुप म्हणजे छोटे छोटे इंग्रजीचे समजा ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या माध्यमातून सर विद्यार्थ्यांना सुद्धा बराचसा फायदा होतो सगळ्यांना. तुम्ही वर्तमानपत्र वाचतात असं म्हटलंय तुमच्या छंदामध्ये. कोणकोणते वाचतात तुम्ही? सध्या मी लोकसत्ता वाचतो. लोकसत्ता वाचतात. कोण आहे त्यांचे संपादक महाराष्ट्राचे? सर, महाराष्ट्राचे संपादक माननीय श्री गिरीश कुबेर. आजचा लोकसत्ता वाचला? माफ करा सर, आजचा लोकसत्ता आम्ही स्टेशनला बघितला होता पण ते पेपर आले नव्हते सर. बरं. काल वाचलं? हो सर, काल वाचलं. काय होता अग्रलेख काय होता? कालचा आठवण सर वाचला सर. सर याच्यामध्ये प्रवासामध्ये असल्यामुळं लवकर निघालो आणि हरकत नाही, काही हे नाही. आता तुमच्या आजूबाजूला बीड जिल्हा आहे जवळपास. तिथं सर्वात जास्त मजूर मिळतात ऊसतोडी. आता ऊसतोडीसाठी त्यांची जे पाल्य आहे त्यांच्यासाठी काही योजना आहेत का सरकारच्या? सर, मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत साखर शाळा वगैरे शासनाने सुरू केलेल्या आहेत सध्या. काय असते साखर शाळा? साखर शाळा म्हणजे सर त्या जो म्हणजे त्या विद्यार्थ्याचे पालक ज्या ठिकाणी काम करतात, ज्या कारखान्यासाठी काम करतात तर त्या कारखान्याच्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये एक शाळा तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थापन केलेली असते सर. आणि तिथं त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला असतो. उदाहरणार्थ तुम्ही एका जवळपासच्या एका साखर कारखान्याजवळ तुम्ही शिक्षक म्हणून काम करता. तुमची दुपारची वेळ झाली, शाळा सुटली, सकाळी शाळा होती, 12-12:30ला तुम्ही घराकडे जात असताना एका साखर कारखान्याच्या बाहेर जवळपास एका शेतामध्ये एक 13 वर्षाचा युवक आहे. तो त्याच्या लहान भावाला झोके देऊन झोपवताना तुम्हाला दिसतो. तुम्ही एक भावनिक आहात असं म्हणून तुम्ही त्याच्याजवळ गेला, त्याला विचारलं बाबा काय करतो? तो सांगितले की माझे आई बाबा ऊस तोडीला गेलेले आहे आणि मी माझ्या भावाचं देखरेख करतोय, भावाचा सांभाळ करतोय. तुम्ही त्याला दुसरा प्रश्न विचारला. एक शिक्षक म्हणून तू साहजिक आहे तो प्रश्न विचारणं की तू शाळेत जातो का? त्याने सांगितलं मला शाळेत मी गेलेलो नाही, मी शिक्षण घेतलेलं नाही कारण माझ्या बाबांसोबत आई बाबांसोबत मी ऊसतोडीला शेतातच राहतो. पण तुम्हाला एक सामाजिक दायित्व म्हणून वाटलं की आपण त्याला शाळेत घालावं, तर तुम्ही त्याला शाळेत प्रवेश देऊ शकता का? तुमच्या शाळेत हा पहिला प्रश्न देऊ शकतात का? देत असाल तर ती प्रक्रिया काय ते मला सांगा. सर, RTE 2009च्या अंतर्गत वयानुरूप शिक्षणाचा एक तरतूद केलेली आहे शासनाने.
वयानुरूप शिक्षण म्हणजे सर इयत्ता पहिलीपासून ते 8वीपर्यंत म्हणजे वयोगट 6 ते 14 वयोगट. या 6 ते 14 वयोगटामध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं शिक्षण जर सोडलेलं असेल तर त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये किंवा त्याच्या शिक्षणाची जी काही निघून गेलेला आहे कालावधी, तो कालावधी पूर्ण झाला पाहिजे. या हेतूनं त्याला माझ्या शाळेमध्ये सुद्धा प्रवेश देता येईल. कारण तो जरी 13 वर्षाचा झाला असेल तरी त्याला पुढे 1 वर्ष आहे म्हणजे आपल्या RT कुठे देणार त्यांना प्रवेश? इयत्ता 7वीमध्ये देता येईल सर. 7वीमध्ये. हो. बरं. 6 ते 14 वयोगटामध्ये म्हणजे 8वी 14 वयोगट म्हणजे 8वी होते आणि 13 7वीमध्ये प्रवेश देता येईल. बरं. RTI काय हो? तुम्ही RTI सांगितलं, आता RTI काय? RTI सर RTI राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. 2005 पासून काय आता त्याच्यात काही संशोधन झालेत का काही RTI मध्ये? सर संशोधन तर सध्या रिसेंटमध्ये 2-4 दिवसापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालय माननीय सरन्यायाधीशासहित माहितीच्या अधिकार कक्षामध्ये आलेला. बर. मग त्यांनी काही अधिकार केंद्र सरकारच्या नियुक्ती करण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवले, असं काही संशोधन झालंय का आयुक्तांचे? तुमच्या वाटत आलेलं. आता सरन्यायाधीश म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे? सध्या माननीय श्री शरद बोबडे नागपूरचे सरन्यायाधीश आहेत. त्यांची सरन्यायाधीश सध्या देशाचे 47वे सरन्यायाधीश आहेत. त्याला मी तुम्हाला एक सिच्युएशन देतो. तुमचं एक राज्यशास्त्र हा विषय आहे. R.R. पाटील होते, स्वर्गीय R.R. पाटील साहेब यांनी डान्स बार बंद केला महाराष्ट्रात. एक चांगलं विधेयक आणलं होतं, हे माहिती आहे आपणास? त्या डान्स बार साठी त्यांची एक समिती होती की ज्या महिलांसाठी एक समिती, त्याचे सिंग नावाचे कोणी अध्यक्ष होते. त्यांची मागणी होती की आमचा डान्स बार कंटिन्यू सुरू ठेवावा. त्याच्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील लढा दिला आणि न्यायालयाने त्यांना काही कंडिशन टाकून सुरू करण्यास परवानगी दिली. पण त्यावेळेला काय सिच्युएशन झाली की ते प्रत्येक वेळेला माननीय R.R. पाटील साहेब जे होते, स्वर्गीय R.R. पाटील साहेब यांनी कडक धोरण स्वीकारलं. त्यांना स्पष्ट बंद म्हणजे बंद ठेवलं. तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स समोर असे एक वाक्य बोलले की तुम्ही आमचे डान्स बार सुरू केले नाहीत, कारण ते आमच्या महिलांच्या उपजीविकेचं साधन आहे, आमच्या रोजगाराचं साधन आहे, आणि रोजगार साधन जर आम्हाला मिळवायचं असेल तर एक महत्त्वाची भूमिका आहे की तुम्ही एक ते सुरू करा, नाहीतर तुमच्या बायकांना आम्ही रस्त्यावर नाचवू, असं त्यांनी बोलता बोलता ओघामध्ये त्यांच्याकडे शब्द निघाला. आता हे थोडं त्यांना न पचणारं झालं आमदार महोदय आणि मंत्री महोदयांना. मग त्यांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. सिच्युएशन लक्षात घ्या, प्रश्न मार्मिक आहे. मग हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर माननीय सभापती महोदयांनी त्यांना 6 महिन्याचं इम्प्रिझमेंट म्हणजे जेल कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली. तर त्या सजा विरुद्ध, त्या पनिशमेंट विरुद्ध त्या व्यक्तीने JMFC कोर्टात जावं, दाद मागायला, सत्र न्यायालयात जावं, का मॅटला जावं, का कॅटला जावं, का उच्च न्यायालयात जावं, का सर्वोच्च न्यायालयात जावं, हा माझा प्रश्न आहे. सर विधिमंडळ अध्यक्षांनी जेव्हा एखाद्या मान्य सदस्याचा जर हक्कभंग होत असेल तर त्याविरुद्ध निर्णय देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, आणि अध्यक्षांना निर्णय दिला सुद्धा की समोरच्या व्यक्तीला सुद्धा जेल झालेली आहे. तर सर माझ्या माहितीस्तव त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे. अच्छा, नक्की सर मला कन्फर्म नाही, पण असं वाटतं सर. प्रशासनात कन्फर्म आणि वाटतं यातला नेमकं फरक काय हो? प्रशासनात कशा पद्धतीने हाताळाल तुम्ही? मला वाटतं आणि मला कन्फर्म आहे, हे कसं हाताळाल हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. सर कन्फर्म म्हणजे ज्यावेळेस मला एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल त्यावेळेस मी ती गोष्ट अगदी समजा स्वतःच्या जबाबदारीवर पार पडेल, आणि ज्यावेळेस समजा मला असं वाटतं असं मी त्यावेळेस मी माझ्या सहकाऱ्यांना विचारेन तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव जर असेल
त्या अनुभवाचा फायदा उपयोग करून मी तो निर्णय घेईन सर त्यावेळेस. आता तुम्ही जिल्हा परिषद मध्ये काम करता. हो सर. जिल्हा परिषद मध्ये सर्वोच्च जे पद आहे ते सीईओ आहे. आता तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तर तुम्ही पहिला प्रिफरन्स सीईओ ला द्यायला पाहिजे होता. तरी तुम्ही उपजिल्हाधिकारीला का दिलात हे मला समजून सांगा. सर महसूल हे जे एक असं क्षेत्र आहे, असं एक डिपार्टमेंट आहे की त्या महसूल डिपार्टमेंटचं आपल्या कार्यक्षेत्रावर जवळपास संपूर्णपणे नियंत्रण असतं आणि त्याच्यावर नियमन सुद्धा असतं. आणि महसूल क्षेत्रामध्ये सर प्रत्येक डिपार्टमेंटसोबत आपण लिंक असतो. जर ते आरोग्य डिपार्टमेंट असेल, शिक्षण डिपार्टमेंट असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल, या सगळ्या गोष्टीवर सर नियंत्रण असतं. आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये एक समन्वयाचं एक महसूल एक माध्यम आहे. माध्यम किंवा एक डिपार्टमेंट आहे. म्हणून त्याला समन्वय दुसरा प्रिफरन्स तुम्ही DYSP ला दिलेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही एका विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करता. SDPO ज्याला आपण म्हणतो. काम करत असताना जसं काही इश्यू असतात, जसं राम मंदिर होते, तसा असा एखादा इश्यू झाला आणि तिथं मॉब जमा झाला आणि मॉब जमा झाल्यानंतर तुमच्याकडं फौजफाटा हा कमी आहे. तुम्ही 20 लोक आहात आणि तिथं 2000चा मॉब तयार झाला काही क्षणात आणि तिथं ते तोडफोड करायला लागलं. त्यावेळेला तुम्ही तो मॉब शांत करण्यासाठी काय उपाययोजना कराल ते मला सांगा. सर आता 20च म्हणजे आता माझ्यासोबत मी जर समजा SDPO आहे, माझ्यासोबत सुद्धा फक्त 20च लोक असतील तर ते मॉब शांत करण्यासाठी सर तात्पुरती व्यवस्था म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्यावर वापरण्याचा प्रयत्न करेल. आणि जर आणि त्या तेवढ्या कालावधीमध्ये जर ते मॉब शांत करण्यासाठी एक वेगळी एक पोलिसांची व्यवस्था करण्यासाठी मी सर माझ्या वरिष्ठांना कळेल सर. बर, पण तेवढा वेळ आहे का तुम्हाला वरिष्ठांना कळवण्यापुरतं? कारण मॉब तर चिघळलेला आहे. मग कसं करा सर? अश्रुधुराच्या नळकांड्या वगैरे वापरून तात्पुरत्या समजा ते 20 लोक 2000ला काय करणार? तर तो एक पर्याय वाटतो सर मला. तर तो एक कसं जर त्या आपण नळकांड्या वापरले तर ते लोक शेवटी त्यांनी तुम्हाला मार करायला सुरुवात केली, तुमच्यावर हल्ला चढवला, तर तुम्ही काय करणार? सर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेन. जर समजा आपल्या जर अंगावर येत असेल तर सर थोडंसं जोपर्यंत आपल्या हे येत नाही, समजा आपल्या डिपार्टमेंटचे समजा जास्त प्रमोट येत नाही तोपर्यंत सर म्हणजे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न. एक्झाम्पल घेऊन चालू, जम्मू काश्मीरला मोबाईल जॅमर लावलेले असतात, तिथं मोबाईल चालत नाही, टावर चालत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही अटकलेला आहात. तो वरिष्ठांना कळू शकत नाही ना तुम्ही, मग तेव्हा काय करा? तेव्हा सर आता कसे बाकीचे 20 लोक आहेत माझ्यासोबत, त्यांची जबाबदारी सर माझ्यावरच आहे. जोपर्यंत परिस्थिती शांत होत नाही ते मारठूक म्हणजे गोंधळ घालायला लागले, सगळे हल्ला करायला लागले, हल्लाबोल तुमच्यावरही झालेला आहे, स्वतःचा जीवचा धोका तुम्हाला दिसायला लागलाय, तर तुम्ही काय करा? सर 2000 लोकांना कंट्रोल करणे एक 20 लोकांना शक्य होणार नाही सर कधीच. सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून असं तुम्ही समाजासाठी असं कोणतं इनोव्हेटिव्ह काम केले ते आम्हाला ऐकायला आवडेल. सर इनोव्हेटिव्ह तर काम म्हणता येणार नाही, पण माझ्या शाळेमध्ये सर एक 40 ते 50 झाडं लावली सर. झाडं लावले सुद्धा आणि विद्यार्थ्याच्या मार्फत ते जगवले सुद्धा. तर त्याला मी माझी सर योजना अशी राबवली की शाळेचा परिसर छोटा आहे सर आमचा आणि शाळेमध्ये 25 विद्यार्थी आहेत. तर मी म्हणजे स्वतःच्या स्वखर्चातून सर एका विद्यार्थ्याला 5-5 झाडं लिहून त्यांच्या शेतावर नेऊन लावा असं सांगितलं आणि मी स्वतःसोबत गेलो होतो सगळ्यांच्या. आणि कसं आहे सर, विद्यार्थ्याला एखादी गोष्ट सांगितली तर ते शिक्षकाचं ऐकतात आणि विद्यार्थ्यांना ते सर मला वाटतं ती इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टी तर तेवढे झाडं जगलेले आहेत सर. ते तेवढं एक समाधान लावलं सर. आता तुम्ही म्हणता तुम्ही झाडं जगवले, पण आरे प्रकल्प जर पाहिला मेट्रोसाठी बऱ्याच झाडांची कत्तल झाली. तिकडं पिंपरी चिंचवडकडे पुण्याकडे तोच प्रकल्प चालू आहे की तिथं जवळपास 2-2.5 हजार झाडं कापली जातात. मग
तुमचा विकास हा शाश्वत विकास आहे का त्यांचा विकास शाश्वत विकास आहे ते मला समजून सांगा. सर कसं आहे, आता जगासोबत चालायचं म्हणल्यावर विकास हा एक सुद्धा मुद्दा आहे सर. विकासासोबत जर समजा आपण जेवढी झाडं कापली त्याच्या प्रमाणात समजा जर आपण ठीक आहे, मी तुम्हाला मध्ये थांबवतो. शाश्वत विकासाची मला अगोदर व्याख्या सांगा आणि मग याचं स्पष्टीकरण दोघा बाजूंचं, तुमची बाजू आणि आरे प्रकल्पाची बाजू, जे मेट्रोसाठी आपण हे केलं ती रात्रीच झाडं कापली त्याच्यावर आपण चर्चा नंतर करणार. पण शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे आपल्या भविष्याच्या पिढीसाठी टिकणारा विकास. आपण जे काही करू तो शाश्वत टिकला पाहिजे, म्हणजे कायमस्वरूपी टिकला पाहिजे. त्याची काही हानी सुद्धा होणार नाही आपल्या भविष्याच्या पिढीला आणि त्याचे तोटे कमी असतील पण त्याचा फायदा जास्त असेल भविष्यात. आता आरे प्रकल्पाचा जर विचार केला तर तिथून जे काही मेट्रो जाणार आहे, ते जे काही झाडं कापले सर, तर तो एक देशाचा धोरणात्मक निर्णय आहे सर. तो जो विकास होत आहे तो एक प्रगतीच्या दिशेने नेणारा एक विकास आहे. आणि जी झाडं कापलेली आहे त्या झाडाच्या मोबदल्यामध्ये त्याच एरियामध्ये त्याच्यापेक्षा जास्त झाडं जर आपण लावली तर निश्चितच सर पर्यावरणाची जी काही हानी झालेली आहे ती भरून निघण्यास मदत होईल. तो शाश्वत विकास होईल का सर? काही कालावधीसाठी सर थोडी तरी हानी होणारच आहे. आता विकास करायचा आणि इकडं जर आपण झाडं असे कापत राहू तर थोड्या कालावधीसाठी सर आपल्याला पर्यावरणाची हानी सोसावी लागेल. मुंबईला एवढं असताना सुद्धा शुद्ध पाणी हा एक त्यांना मार्क करण्यात आलेला आहे. भारतातील सगळ्यात शुद्ध पाणी पुरवणारे शहर म्हणून मुंबईकडे बघितलं आणि अशुद्ध पाणी देणारं शहर म्हणून दिल्लीकडे बघितलं. हा निर्णय कोणी दिला? माहित नाही, बातमी वाचली होती सर मुंबईचं शुद्ध पाणी आहे. BSI वगैरे माहिती आहे का तुम्हाला? BIS का BSI काय आहे नेमकं? काहीतरी आहे त्यात, जी हिंट दिली मी तुम्हाला. ब्युरो आणि दुष्काळाची एक समस्या, आता सध्या तरी दुष्काळ नाही पण मागच्या वर्षी दुष्काळाची समस्या खूप मोठी होती सर. सध्या समस्या आहे ना दुष्काळाची, पण ओल्या दुष्काळाची आहे. सध्या ओला दुष्काळ म्हणता येणार नाही सर. आता पाऊस वगैरे कालावधी संपून गेला. अवकाळी पावसाची येते नाही, परतीच्या पावसाची होती सर, अवकाळी नाही म्हणता येणार. बरं. परतीचा आणि अवकाळी म्हणजे काय सर? अवकाळी पाऊस म्हणजे एक उन्हाळ्यामध्ये साधारणतः पडलेला पाऊस असतो, त्याला आपण वळवाचा पाऊस सुद्धा म्हणतो. आणि परतीचा पाऊस म्हणजे आपल्याकडून जे गेलेले नैऋत्य मान्सूनवारे आहेत त्याचीच जो काही परतीचा कालावधी सुरू झालेला असतो तो येताना बंगालच्या उपसागरावरून जे काही बाष्प घेऊन येत असतो त्याच्या माध्यमातून जे काही पडलेले पाऊस असतो त्याला परतीचा पाऊस असतो. चला, एक तुम्ही बेरोजगारीची समस्या सांगितली, दुसरी समस्या सर उपाय सांगायचे काय सांगा? किती समस्या सांगितल्या तुम्ही? बेरोजगारी एकच झाली, 3 सांगितलं विचारलं होतं. सर आता महाराष्ट्रात विचार करा सर. कन्फ्युज होऊ नका तुम्ही, एकदम रिलॅक्स व्हा, कारण तुम्ही कन्फ्युज होत आहेत, तुम्ही प्रश्न विसरून जात आहेत. बेरोजगारीची समस्या सर आहे सर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यावर उपाययोजना काय करणार? त्यावर उपाययोजना म्हणजे सर शासनाच्या जास्तीत जास्त योजना आपल्यापर्यंत त्या लोकांपर्यंत आपल्याला कशा देता येतील हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचत नाही. शासनानं खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत सर. स्किल इंडिया आहे, त्याच्यानंतर डिजिटल इंडिया असेल किंवा स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया आहे, पण ते त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही सर. ते जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचेल त्यापर्यंत तेव्हा निश्चितच काही नाही काही फायदा होईल सर. बेरोजगार आहे. आता तुम्ही शिक्षण खात्यामध्ये काम करतायत, आता या स्कीम योजना शिक्षण खात्यामध्ये सध्या अंमलात येत आहेत का आणायला पाहिजे? स्किल योजना ज्या कौशल्य विकासच्या ज्या काही योजना आहेत त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणल्या आहेत का? म्हणजे अर्थात अंमलात येता आहेत का आणायला हव्यात? सर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या योजना आल्या त्याची तर मला माहिती नाही, माफ करा, पण सध्या आणायला पाहिजे सर. निश्चितच 12वीपर्यंत जे काही विद्यार्थी असतील त्यांना ITIच्या माध्यमातून त्या योजनेपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यामध्ये एक वेगळं स्किल तयार करणं या गोष्टी आपल्याला करता येतील. जेणेकरून सध्याची जी आपली ट्रॅडिशनल शिक्षण पद्धत आहे त्या शिक्षण पद्धतीला आपल्याला कुठेतरी एक व्यवसायाचं स्वरूप देऊन, कौशल्याचं स्वरूप देऊन त्यांच्या भविष्यातल्या रोजगाराचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल त्यामध्ये. तुमच्या मते नकारात्मक मुद्दा तुम्ही लिहिलेला आहे की तुम्हाला स्टेज डेअरिंग नाही. मग जर तुम्ही एखादा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता तर तुमच्यात नेतृत्व गुण असतो, पण नेतृत्व येण्यासाठी तुमच्याकडे स्टेज डेअरिंग असायला पाहिजे. तुमच्यात स्टेज डेअरिंग नसल्यामुळे तुमच्यात नेतृत्व येणार नाही. नेतृत्व नसल्या कारणानं तुम्ही चांगले गुड
प्रशासक होऊ शकत नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होऊ शकत नाही. मग तुम्ही का योग्य आहात, कशा पद्धतीने योग्य आहात या पदासाठी ते सिद्ध करा. सर मागच्या 5 ते 6 महिन्यापासून मी माझ्यामध्ये स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय सर. मी आता जेवढं काही बोलतोय सर आपल्यासमोर, तर ॲक्च्युअल कंडिशन अशी होती सर 2012ला ज्यावेळेस माझा PSIचा इंटरव्ह्यू होता त्यावेळेस सर थोडंसं 2 गोष्टी बोलतो सर. माननीय पॅनलनी एक चहा आणला होता सर माझ्यासोबत, म्हणजे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत शेअर केला होता. तर अक्षरशः मला असे हात हालत होते माझं. तर तेव्हापासून मी माझ्यामध्ये खूप हे केलं सर, डेव्हलप केले. आणि शाळेमध्ये सुद्धा मी सर्व असे छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करत असतो, जेणेकरून मला म्हणजे असे या गोष्टीपासून थोडंसं काहीतरी शिकायला भेटेल आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे पुढे चालूच आहे सर मला. सध्या ग्रामीण लोकसंख्या जर वाढवायची असेल आपणास, गरजेचं आहे का शहरी लोकसंख्येपेक्षा ग्रामीण लोकसंख्या वाढवावी? निश्चितच सर, ग्रामीण लोकसंख्या याच्यासाठी वाढवायची की सर सध्या तर शहरामध्ये जे काही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे, जे त्याच्या म्हणजे आपल्या गरीबची वस्तीच्या समस्या निर्माण होत आहेत, त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या आहे, या वाढवायची म्हणण्यापेक्षा त्यांना त्याच जिथं ग्रामीण लोकसंख्या सध्या राहते तिथंच त्यांना थोपवून ठेवलं तर शहराकडे येणारा जो काही लोंढा आहे त्या लोकांचा रोजगार असेल तर तो कमी होईल. त्यामुळे जिथं आहे तिथंच त्यांना रोजगाराची सोय करून दिली. कशी करून द्या, काय कराल तिथं ग्रामीण क्षेत्रात रोजगार? सर स्थानिक जे काही सध्या व्यवसाय आहे त्यांना थोडंसं प्रमोट करूनही आपल्याला थोडंसं करता येईल सर. आता लोहार व्यवसाय आहे, चरमोटार आहे, त्यांना थोडे अनुदान देऊन त्यांचं तिथंच उत्पादन करून त्यांना शहरामध्ये विकायला थोडंसं. पण प्रत्येक लोकांची अशी मागणी की कर्जमाफीचा कन्सेप्ट जास्त समाजामध्ये रूढ होत चाललेला आहे. आपण कर्ज देऊन सुद्धा जर कर्जमाफी हा कन्सेप्ट येत असेल तर ते कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? सर माझ्या मतानं कर्जमाफी ही नसायलाच पाहिजे. कर्जमाफी करण्याच्या ऐवजी जर शासनानं ज्या काही सबसिडीज आहेत, सबसिडीमध्ये एक खताची सबसिडी असेल, शेतीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खताची सबसिडी असेल किंवा जी काही पूरक आदाने असतील ती शासनानं डायरेक्टली शेतकऱ्याला पुरवायला पाहिजे सर. जेणेकरून कर्जमाफी केली तर ती एक चालूच झाली सर पुढच्या वर्षीसाठी. बँकेनं कर्ज द्यायचं आणि लगेच पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी पुन्हा त्यांची अपेक्षा वाढलेली आहे की लगेच आता कर्ज उचललं तर पुढच्या वर्षी माफ होणारच आहे, गव्हर्नमेंट बदललं तर माफ होणारच आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं सर कर्जमाफी हे चुकीचा मुद्दा आहे. एक जी काही ठोस उपाययोजना आहे, शेतीचे आदाने पुरवणं वगैरे, त्यांना जे काही माल लागते ते शासनानंच पुरवणं, याच्यावर ही एक चांगली उपाययोजना होऊ शकते. जसं मध्यान्ह भोजन आहे, जसं प्रकार म्हणता येतं तुम्ही शाळेतल्या मुलांना मध्यान्ह भोजन असतं दुपारच्या वेळेला जेव्हा, नाही तसं मध्यान्ह भोजन ती तसं नाही म्हणता येणार सर. आता म्हणजे आता शेतीचा मुद्दा आहे सर. म्हणजे त्यांना पैसे न देता जेवण देणे. सर बी बियाणे दिले तर त्यांचं जे उत्पादन आहे ते त्यांच्या माला ते त्यांच्या योग्य ते जर त्यांना गहू तांदूळ मुलांना घरी दिलं तर ते मुलं खातील का? नाही. पण त्यांना खिचडी करून ते खायला दिली तर ते खातील ना, हेच तुम्हाला म्हणायचं ना? तसं नाही सर, तसं म्हणायचं नाही मला की सध्या कसं आहे, सध्या आता समजा शेतकऱ्याला जे काही आपण हे पुरवलं, खतं पुरवली, बी बियाणं पुरवली, तर त्यांच्या जो काही उत्पन्न होईल ते शेतकऱ्याकडेच राहील सर. त्याच्यामधून ते एकतरी हा पैसा लागणार नाही त्यांना, नेमका जे आदानाचा पैसा लागणार नाही, आणि शेतीमधून जो काही माल उत्पन्न होणार आहे तो त्याच्याकडे राहणार असतो. म्हणजे एक प्रकारे अनुदान दिल्यासारखंच होईल सर शासनाने. चला, तुम्हाला 2 संधी मिळाली, तर तुम्ही उपजिल्हाधिकारी व्हावं किंवा DYSP व्हावं, दोघातलं एकच घ्यावं, तर तुम्ही कोणती निवडा? सर मी उपजिल्हाधिकारी का? सर एक तर माझी थोडी इच्छा आहे म्हणा की मला याच्यामध्ये महसूल प्रशासनामध्ये काम करण्याची. बरं, 7/12चं उत्तर माहिती आहे का तुम्हाला? ड पत्रक माहिती आहे? नाही सर. पीक पेरा कसं लिहितात माहिती आहे तलाठी? तुम्हाला महसूल खात्याची माहिती बी तर पाहिजे. ठीक आहे.